म्हणून सगळ्यांना सांगेल, पुनश्च धन्यवाद देतो. सज्जनानो, ग्रंथ प्रारंभ करीत असताना श्री व्यास मुनीनं फक्त भगवान श्रीकृष्णाला वंदन केलं. इतकं सुंदर वंदन केलं महाराज. भगवान परमात्मा गोपाल कृष्ण कसे दिसायला दादानो? सच्चिदानंद रूपाने आहेत. सत चित आनंद. मनुष्याच्या जीवनामध्ये 3 प्रकारचा आनंद असतो. सत्य म्हणजे काय हो? आपल्याला अजून सत्तेचीच कल्पना नाही. सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे दादानो देव आहे. या जगामध्ये ज्या गोष्टी दिसतात त्या सगळ्या खोट्या आहेत, आणि जे दिसत नाही त्याचं नाव सत्य आहे. खरं सांगा, हे वायर आहे. वायर आहे ना? आता सध्या लाईट चालू आहे, मग करंट दिसतो का तुम्हाला? अनुभव घ्यायचा का? न ग. आपण समजा उघड्या जॉईंटला हात लावला की काय होतं मावशो? शॉर्ट बसतो. बसतो की नाही? बसल्यानंतर दादा शॉर्ट बसल्याला तुम्हाला कळतोय, पण सांगता येतोय का कसा बसला म्हणून? सांगता येतोय का? तसं दादानं दिसतंय का? ते सगळी देवाची माया आहे, आणि जे दिसत नाही त्याचंच नाव सत्य आहे. म्हणून देव कसा आहे? सत्यमेव जयते. देव कसा आहे? सत्य स्वरूपात आहे. त्या सत्य स्वरूपाचा कधी अंत होत नाही, त्याचा मृत्यू कधी होत नाही. या जगातली प्रत्येक वस्तूचा नाश होतोय, पण दादानु देवानं पैदा केलेल्या वस्तूचा नाश होतोय, पण देवाचा मात्र नाश होऊ शकत नाही. त्याचं नाव आहे अविनाशी. ज्याचा जन्म नाही, ज्याचा मृत्यू नाही, त्याचं नाव अविनाशी आहे. आणि तो अविनाशी असणाऱ्या परमात्म्याला व्यास मुनी म्हणतात सच्चिदानंद. काय म्हणतात? सच्चिदानंद. सच म्हणजे सत्य आहे, चित म्हणजे प्रकाश आहे, आणि आनंद म्हणजे तो आनंदत आहे. आता खरं बोला, आनंद कशाला म्हणायचा? बोला ना. एक मावशी मला म्हणली, महाराज शेजारणीच्या घरी गेले मी. सवासणीचा कार्यक्रम होता, पण गोड होता. इतका गोड होता, इतका गोड होता की तो आनंदाचं वर्णन करायला लागली मावशी. एक टायमाला जेवलं तर क्षणिक आनंद आहे दादा, पण आनंद कोणचा त्याचा शोध लावा. तो आनंद घेतल्यानंतर पुन्हा या जन्म मरणाच्या फेऱ्यात तुम्हाला यायची गरज पडणार नाही. तो आनंद शोधा. माझ्या ज्ञानोबानी, माझ्या तुकोबानी, माझ्या संत भगवान बाबा ज्ञानोबा, तुकोबा, साधू संतांनी कोणचा आनंद घेतला तर खरं सांगू का? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, जे करकटेवरी ठेवणी आहे, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुळशीचा हार आहे, तो भगवंत शोधा. कोणचा? तू दिसायला एकदम भारी बर का. तू दिसायला किती भारी बघा ना महाराज. राजस कुमार मदनाचा पुतळा, इतका सुंदर आहे. मदनाचा पुतळा म्हणजे कामदेवाचा पुतळा. देवाचं चिंतन करा माझ्या दादांनी. त्याच्यासाठी रडा, त्याच्यासाठी हसा, त्याच्यासाठी जेवा. झोपायचं झालं तरी त्याच्यासाठी झोपा, त्याच्यासाठी सर्वस्व करा. कारण तुका म्हणे घालू तयावरी भाग. त्याच्या नावानं जीवन जगा. तुम्ही काहीच करणारे नाहीत. तुम्ही इथून सुद्धा उठू शकत नाहीत त्याच्या आदेशाशिवाय. त्याच्याशिवाय तुमचं कुठल्याच प्रकारचं दादानं पान हलू शकत नाही. त्याचं नाव आहे आनंद. आणि तो आनंद दादानो 4 चाकी गाडीत बसल्यावर भेटतो हे खोट आहे. एसीच्या रूम मध्ये झोपल्यावर भेटतो हे खोट आहे. आनंद कशाला म्हणायचं? खरं बोलू का? आनंद ह्याला म्हणतात जो दुसऱ्यामध्ये देव बघतो त्याचं नाव आनंद आहे. जो दादानो ज्याही दिशेला त्याची नजर पडेल तिथं देव दिसतो, बस तुमचे अंतःकरण पवित्र आहे, याचंच नाव आनंद आहे. का?
आनंद दादानो पाहण्यासाठी काय लागत आहे? तुम्ही आनंदित लागतात. जो माणूस स्वतः आनंदित आहे का तोच दुसऱ्याला आनंद देऊ शकतो. पण आपल्या संसारिक लोकांचं तसं नाही, अजिबात नाही. आपल्या घरातलं दुःख दुसऱ्याला सांगायला जातो का? ते समोरून ऐकणार सुद्धा ऐकताना रडतं. रडणारा म्हणजे सांगणाऱ्याला वाटतं जे आरती हे रडत आहे त्या आरती ह्याला माझी गोष्ट आवडलेली आहे. ए दादा, ते ऐकून घेतय, रडून नाटक करतय, पण तुझी गोष्ट 4 तरी माणसाला सांगणार की ते माझ्याकडे येऊन रडत होतं. म्हणून अनोळखी म्हणा किंवा शेजारी म्हणा, चुकून घरासाठी तुमच्या घरातल्या गोष्टी घरातच निपटा. समाजात येऊन त्याचा गोलमाल करता तर तुमची समाजामध्ये काय होईल? काय होईल? इज्जत कमी होईल. म्हणून चुकीच्या गोष्टीच्या नादी लागू नका. आनंद कशाला प्राप्त करायचा मी आता सांगितलं. जो आनंदित आहे तो जगाला आनंदित देऊ शकतो. तर एक तुम्हाला पुरावा देतो साने गुरुजीचा दादानो. पर उपकार करणारे संत आहे आणि परपीडा करणारे दादानो दुर्जन माणसं आहेत. एखादा रडत असेल तर त्याला जाऊन हसवायचं काम करा. एखादा माणूस रडत असेल तर त्याला जाऊन हसवा. त्याचे जाऊन दादानो आलिंगन त्याला द्या, त्याला हृदयाशी लावा. हा आनंदाचा भास त्याच्या अंतःकरणात उतरला ना, बस तुमचंही कल्याण झालं आणि त्याचंही कल्याण झालं. असा हा माझा देव आहे. आतापर्यंत देवाने कुणाला उपवाशी झोपविलं नाही मावशी. प्लॅटफॉर्मवर झोपणारा असू द्या, झोपडीत झोपणारा असू द्या, रस्त्यावर झोपणारा असू द्या, बंगल्यात झोपणारा असू द्या, एकही मनुष्य दादानो बिगर अन्नाचा देवाने आतापर्यंत झोपवला नाही. त्याच्यातून आपण ठरवा किती भाग्यशाली. कारण जग जेवल्याशिवाय देव जेवत नाही, जग झोपल्याशिवाय देव झोपत नाही. म्हणून मी माझ्या सर्व कथेला आलेल्या मायबापांना सांगेल, त्याच्याशिवाय या जगातली कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. म्हणून तो देव सत्य स्वरूपात आहे, तो देव चित्त स्वरूपात आहे आणि तो देव आनंद स्वरूपात आहे. सगळ्या गोष्टीचा उलटा अर्थ होतो. पण दादानो ह्याला एखादं लाकूड बांधावं द्या बरं का. पण आनंद नावाच्या वस्तूचं लक्ष देऊ नाही का बरं का. आनंद नावाच्या वस्तूला उलटा अर्थ नाही. सुख का उलटा क्या होता है? दुख होता है. दिन का उल्टा अंधार होता है. पुण्य का उल्टा पाप होता है. मग आनंद का उल्टा क्या होता है? कुछ भी नहीं होता. आनंद तो स्वयं आनंदित आहे, त्याला उलटा अर्थच नाही. आनंद या शब्दाचा काय आहे? आनंदच आहे, दुसरा अर्थच नाही. पण एक जण आला म्हणला, महाराज काय मिठाई खाल्ली, खूप आनंद आला. अरे कशाचा आनंद आहे? तू सुद्धा क्षय पावणार आहे. म्हणून त्या सच्चिदानंद परमात्म्याला काय करायचं? आपण आनंदित ठेवण्यासाठी स्वतः आनंद दाखवायचा. तो सत्य स्वरूपात आहे, चित्त स्वरूपात आहे, आनंद स्वरूपात आहे आणि तो दिसायला बी तसाच आहे. तापत्रय विनाशाय. देव कसा आहे? विश्वाचं पालन, विश्वाची उत्पत्ती आणि विश्वाचा नाश ह्या 3 देवतांनी केला. ब्रह्म, विष्णू आणि महेश. तापत्रय विनाशाय. देवाकड दादानो. आणि तर सांगू का, 3 प्रकारचे ताप आहेत मनुष्याच्या जीवनामध्ये बरं का. किती प्रकारचे? आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक. 3ही प्रकारचे ताप. कुणाचं मन भांडतय, कोई मन दुखी, कोई तन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी है राम के दास. सज्जनानो, मनुष्याच्या जीवनामध्ये एखाद्या माणसाकडे संपत्ती नाही पण दुखी आहे. एखाद्या माणसाकडे दादानो सुंदरता आहे पण शरीर रोगी आहे. तो दुखी नाही, तो सुखी नाही, तो दुखी आहे.
म्हणून सांगत असतो मन दुखी काही माणसाला एवढं देऊन बी दादानो हाय हाय चालू आहे, याचा अर्थ त्याचं मन दुखी आहे. पण धन आहे, धनच नाही त्यानं धन आहे, पण सुखी रामचे देव दास. आणि खरं बोलू का, सुख बघायचं कधीच नसतं. सुखाच्या पाठीमाग लागायची गरज नाही, सुखानं तुमच्या पाठी लागावा असं तुम्ही वागा. म्हणून या तिन्ही प्रकारचे ताप नष्ट करायची ताकद जर कशात असेल, फक्त भगवंताच्या नामचिंतनात आहे. आणि जो भगवंताचं नामचिंतन करतो, बस त्याच्या अंतकरणातले आध्यात्मिक